नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, आपण 6व्या वर्गाचा भूगोल बघतोय। आतापर्यंत आपण भूगोलमध्ये 9-10 व्हिडिओज केलेत, पण आता 6व्या वर्गाचा जो भूगोल आहे त्याच्यामध्ये पहिले आपण बघितलं हवा आणि हवामान। आणि हवा आणि हवामान शिकताना आपण शिकलो की हवेची काही अंगे असतात आणि ती अंगे कोणकोणती असतात बेटा? तापमान, आर्द्रता, है ना, हे काय हवेची अंगे आहेत। तर तापमान जो असतो त्या तापमानाचा परिणाम हा हवेवर, हवामानावर आणि पृथ्वी तलावर सर्वात जास्त पडलेला आहे। आपण विज्ञानामध्ये शिकलोय की ऊर्जेची साधने शिकताना की या पृथ्वी तलावर ऊर्जेचे मुख्य साधन कोण आहे? सूर्य आहे। कोण आहे? आणि त्या सूर्यापासूनच आपल्याला भेटत असते बेटा, ऊर्जा भेटत असते। आणि या सूर्याची ऊर्जा पृथ्वीवर पडताना प्रत्येक ठिकाणी सारखी पडत नाही। बघू आपण, चला बघा। आता बघा, या चित्रात बघा दोन विजेरी, विजेरी म्हणजे टॉर्च, विजेरी म्हणजे काय? टॉर्च। आता बघा पहिल्या चित्रात बघा बेटा, पहिल्या चित्रात ही विजेरी बरोबर 90 डिग्रीच्या अँगल मध्ये ठेवलेली आहे आणि त्याचा प्रकाश बरोबर ह्या लहान गोलामध्ये इथं पडत आहे, बरोबर। आता दुसऱ्या चित्रामध्ये बघा की ही जी विजेरी आहे ती 120 डिग्रीच्या अँगलने खाली झुकवलेली आहे आणि जो पडणारा प्रकाश आहे आता तो जास्त जागेवर पडत आहे, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, टॉर्च दोघां ठिकाणी सारखेच आहेत, सारख्या क्षमतेचे सारखे आहेत। दोघां ठिकाणी जे टॉर्च आहे ते सारख्या क्षमतेचे आहेत। हे दोन्ही टॉर्च सारखा प्रकाश फेकत आहेत, पण यांचा अँगल इथं 90 डिग्रीच्या अँगलनी तो बरोबर सरळ या कागदावर प्रकाश पडत आहे आणि इथं अँगल बदलला, 120 डिग्रीच्या अँगलने इथं प्रकाश पडत आहे। त्यामुळे प्रकाशाने व्यापलेली जागा काय झाली बेटा? वाढली। आता तुम्ही विचार करा, जेव्हा या प्रकाशाने व्यापलेली जागा वाढली, प्रकाश तेवढाच आहे, मग इथं जास्त तापमान भेटेल की इथं जास्त तापमान भेटेल? इकडे, कारण टॉर्च मधून पडणारा पूर्ण प्रकाश कमी जागेमध्ये जातोय आणि इथं जेव्हा हा प्रकाश पडतोय तेव्हा तो तिरपा जातोय का तिरपा? हे बघा, ही तिरपी लाईन। आणि जसं जसं प्रकाश तिरपा जाईल तसं तसं त्याची तीव्रता, त्याची जी उष्णता आहे ती कमी लागायला लागते। आता मला सांगा, संध्याकाळी उष्णता कमी असते की जास्त असते? आणि सकाळी एकदम सकाळी आता पण कमी असते आणि संध्याकाळी पण कमी असते, दुपारी जास्त असते की नाही? मग सकाळी कमी असण्याचं कारण काय बेटा? सूर्य, आता समजा आता पृथ्वी फिरत आहे, आता आपली पृथ्वी फिरता फिरता सूर्याच्या समोर येते ना, मग ते सूर्यकिरणे आता तिरपे पडत आहेत। कसे पडत आहेत? तिरपे। त्यामुळे आता उष्णताची तीव्रता कशी आहे? कमी आहे, सकाळी आणि संध्याकाळी, ठीक आहे। तर याच्यावरून काय करते आपल्याला की प्रकाश झोताच्या सहाय्याने लंबरूप व तिरप्या भागावर व्यापलेले क्षेत्र आहे ना, लंबरूप मध्ये पूर्ण भाग व्यापतोय आणि तिरप्या भागात थोडं दूर दूर प्रकाश जातोय। म्हणजे काय होईल की जसा प्रकाश दूर दूर जाईल तसं तसं प्रकाशाची तीव्रता काय होते? कमी होत असते। आता बघा, कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे? कुठे जागा जास्त आहे? इथं जागा जास्त व्यापलेली आहे, है ना। कोणत्या कागदावरती कमी आहे? तर त्या कागदावरती कमी आहे, पहिल्याच कागदावर कमी आहे। इथं प्रकाशाने व्यापलेली जागा पहिल्याच कागदावर कमी आहे, है ना। आणि जास्त कुठे आहे? दुसऱ्या जागावर। आता विजेरी व कागद यांच्यातील कोनात आणखी बदल करून प्रकाश झोताने व्यापलेल्या भागावर काय होईल? आता बघा, इथं त्यांनी थोडासा झुकवला आहे ना, अजून झुकवलं तर बेटा अजून तो जास्त जागा व्यापेल, बरोबर की नाही? हा कागद आपण अजून असं तिरपा केला आणि विजेरी अजून अँगल मध्ये बदलली तर हा जो प्रकाश आहे अजून जास्त जागा व्यापेल, अजून जास्त जागा व्यापेल। म्हणजे जसं जसं अँगल बदलेल, जसं जसं प्रकाश जिथून येतोय आणि जिथं पडतोय त्यांचा कोन बदलेल तसं तसं त्यांनी व्यापलेली जागा सुद्धा वाढत जाईल, ठीक आहे। म्हणजे काय, तर कोन बदलतो तेव्हा प्रकाश ही जास्त जागा वापरत असतो। आता बघा बेटा, या चित्रात बघा, हा सूर्य आहे समजा इकडे, है ना। आता त्यांनी पूर्ण सूर्याचं चित्र काढलेलं आहे का? नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा तिकडे तो सूर्य आहे। हा काय सूर्य? काय आहे? इकडे सूर्य आहे, हा ना, हा गोल सूर्य आहे असा, हा सूर्याचा इकडचा भाग दिसतोय आपल्याला, है ना। ही आपली पृथ्वी आहे, काय आहे? आता बघा बेटा, सूर्यापासून जेव्हा प्रकाश निघतो, या सूर्यापासून प्रकाश निघतो तर इथं बरोबर 90 डिग्रीच्या अँगलने पडतोय पृथ्वीच्या मधोमध। वरती जर गेलो आपण तर इथं बघा, इथं थोडंसं जास्त लांब जावं लागत आहे त्याला, इथं त्याला अजून लांब जास्त जागा लागत आहे जायला। आता जेव्हा सूर्य उगवेल बेटा आणि ही पृथ्वी फिरत आहे, पृथ्वी कशी फिरत आहे? गोल गोल फिरत आहे की नाही? परिवलन करत आहे की नाही?
आता पृथ्वीचा हा भाग जेव्हा सूर्याच्या समोर येतोय तर प्रकाश पृथ्वीच्या या भागावर लवकर पोहोचेल, या भागावर लवकर पोहोचेल की या भागावर लवकर पोहोचेल, या भागावर लवकर पोहोचेल. बरं, इथून लवकर जाईल, इथून लवकर जाईल की इथून लवकर जाईल संध्याकाळी? संध्याकाळी सर्वात पहिले कुठून तो मागे येईल प्रकाश? इथूनच मागे येईल. जिथं शेवटी पोहोचला तिथूनच पहिले निघून जाईल प्रकाश. म्हणजे याचा अर्थ काय की या भागात जो प्रकाश पडतो तो फार कमी पडतो. समजा आपल्या इथं 12 तास प्रकाश पडतोय, आपल्या इथं 12 तासाचा दिवस असेल तर होऊ शकते इथं 7 तासाचा दिवस असेल. समजते काय सांगतोय मी? कारण सूर्याचा प्रकाश तिथं जास्त एक तो उशिरा पोहोचतो. समजा आता इथं सूर्य निघाला, आपण इथं आहोत, आपण इथं मधात आहोत, बघू आपण. आता समजा आपण इथं आहोत तर आपल्याकडे प्रकाश लवकर पोहोचला, 6 वाजताच पोहोचून गेला आणि इथं प्रकाश पोहोचला 11 वाजता, तर उशिरा पोहोचला की नाही? उशिरा पोहोचला ना, म्हणजे इथं काय होईल बेटा? प्रकाश कमी पडेल. आणि इथंच काय तर इथं पण है ना, इकडे पण काय होईल प्रकाश? इकडे पण प्रकाश काय होईल बेटा? इथं पण कमीच पडेल ना, फक्त इथं जास्त पडेल. इथली स्थिती बदलणार नाही, पण इकडे आणि इकडे काय होईल? प्रकाश उशिरा पोहोचतो. बरं, आता हे प्रकाश जेव्हा उशिरा पोहोचतो आणि इकडे तर या भागाला आपण नावं दिलेली आहेत. या भागांना आपण काय दिलेले आहेत? नावं दिलेली आहेत. या पृथ्वीवर आपले सगळे देश आहेत. फक्त एकच देश आहे का? नाही. हे बघा एवढे खंड दिसतात की नाही? पृथ्वीवर आपल्याला खंड दिसतात का? सांगा मला कोणकोणते खंड दिसतात पृथ्वीवर आपल्याला? बघा, हा आफ्रिका खंड दिसतोय, हा युरोप दिसतोय, हा आशिया दिसतोय, हा ऑस्ट्रेलिया दिसतोय, हा अंटार्क्टिका दिसतोय. त्या बाजूला गेलं तर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका दिसेल. हे पृथ्वी फिरते नाही, पूर्ण पृथ्वी दिसते का आपल्याला? नाही. पृथ्वीच्या एका बाजूचा भाग दिसतोय आपल्याला, त्या बाजूचा दिसतोय का आता इथं? नाही. बघू आपण ते पण आहे ना. मग ही पृथ्वी फिरताना पृथ्वीच्या प्रत्येक भागावर वेगवेगळ्या प्रकारे प्रकाश पडत असतो. आता बघा, आपण पृथ्वीवर काही रेषा काढलेल्या आहेत है ना, त्या रेषांना आपण रेखांश आणि अक्षांश म्हणत असतो. मग ह्या ज्या आडव्या रेषा आहेत बेटा, ही आडवी रेषा दिसते, मधली रेषा दिसते ना बेटा, ही मधली रेषा, या रेषांना काय म्हणतात? अक्षांश म्हणतात. काय म्हणतात? आता तुम्ही म्हणणार सर ही रेषा अशी गोल का बरं काढली आहे? का बरं काढली असेल अशी गोल? पृथ्वी गोल आहे ना. आता तुम्ही गोलवर जेव्हा रेषा काढाल तर सरळ रेष बनेल का? नाहीच बनणार ना. जर मला एका चेंडूवर रेषा काढायची आहे तर सरळ रेष बनेल का चेंडूवर? नाही. जेव्हा रेषा काढेल तशी गोलच बनेल की नाही? मग ही तशीच बनलेली आहे. ही सगळे अक्षांश आहेत. ही एकच रेषा नाही, भरपूर रेषा आहेत अशा, वरती 90 आणि खालती 90, हे अशा, याला अक्षांश रेषा म्हणतात. कोणत्या रेषा म्हणतात? अक्षांश रेषा म्हणतात. आणि हे बघा, हे जे उभ्या रेषा आहेत यांना रेखांश म्हणतात. काय म्हणतात? रेखांश. आणि या सगळ्या रेषा एकाच बिंदूतून निघालेल्या आहेत. मग आपल्याला काय कळते बेटा की हे जे रेखांश रेषा आहेत यांची सर्वात जास्त यांचा जो अंतर असतो तो कुठे असतो? विषुववृत्तावर असतो. याला विषुववृत्त म्हणतात. आता तुम्ही निरीक्षण करा, याच्यामध्ये सर्वात मोठा जो वृत्त आहे अक्षांश तो कोणता आहे? हा आहे, विषुववृत्त आहे की नाही? मग याच्यानंतरचे जेवढे आहेत ते काय याच्यापेक्षा लहान आहेत, याच्यापेक्षा हे काय लहान आहे, याच्यापेक्षा हे लहान आहे, याच्यापेक्षा इकडे लहान होईल, लहान 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 आहे ना. इकडे पण तसंच लहान 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 लहान. म्हणजे या विषुववृत्तापेक्षा दोन्ही बाजूला अक्षांश लहान होत जातात की नाही. आणि रेखावृत्तांची जी अंतर आहे याच्यामधील जो अंतर आहे तो पण ध्रुवावर शून्य झाला. इथं शून्य झाला की नाही? मधला जो अंतर आहे तो बघा इथं या बिंदूमध्ये आला. म्हणजे काय? अंतर हळूहळू कमी होत जात आहे. जर उत्तरेला गेलो तर रेखावृत्तामधील अंतर कमी होतो, दक्षिणेला गेलो तरी रेखावृत्तामधील अंतर कमी होतो. आता बघा, जेव्हा हा प्रकाश पडतो ना तर आपण जेव्हा प्रकाशाची तीव्रता बघणार आहे त्यावेळेस आपल्याला अक्षांश बघायचा. काय बघायचं आहे? अक्षांश बघायचं आहे ना. अक्षांश म्हणजे काय? आडव्या रेषा. अक्षांश म्हणजे काय? आडव्या रेषा. आता बघा, सर्वात जास्त तापमान कुठं प्राप्त होतो बेटा? विषुववृत्तावर. कुठं होतो? याला इक्वेटर म्हणतात इंग्रजीमध्ये. या इक्वेटरवर है ना, इक्वेटरवर सर्वात जास्त प्रकाश प्राप्त होतो. म्हणजे याचा अर्थ काय की इथं सर्वात जास्त तापमान राहील की नाही? मग इथं सर्वात जास्त तापमान असतो, वर्षभर सारखा तापमान असतो, त्यामुळे इथं प्रत्येक दिवशी पाऊस पडतो. या भागात प्रत्येक दिवशी पाऊस पडतो. आणि जगातला सर्वात मोठा जंगल पण या भागात आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये आहे त्या बाजूला. म्हणजे या भागात पाऊस पडल्यामुळे इथं सगळे जंगल आहेत. काय आहेत? जंगल आहेत. रोजच पाऊस पडतो ना. आणि जंगल असल्यामुळे सर्वात जास्त प्राणी पण या भागातच राहतात. भारत कुठे आहे? भारत या विषुववृत्ताच्या वर आहे. बघा, हा भारत दिसतो का? हा भारत आहे ना आशिया खंडामध्ये. हे वरती आपला मॅप येईल. इकडे चायना, अफगाणिस्तान, पाकिस्तान सगळं आहे ना. इकडे सौदी अरेबिया वगैरे, हा इंडोनेशिया वगैरे इकडे आला है ना. बरं, तर आपण विषुववृत्ताच्या वर आहोत. मग अक्षांशनुसार जर बघितलं आपण तर आपल्या लक्षात येईल की ही रेषा आणि ही रेषा यांच्या मधला जो भाग आहे इथं सर्वात जास्त प्रकाश प्राप्त होतो. इथं सर्वात जास्त प्रकाश प्राप्त होतो.
मग ही रेषा आणि ही रेषेला नाव आहे बेटा. आता यांना आपण नंबर्स दिलेले आहेत. अक्षांशला काय दिले आपण? नंबर दिलेले आहे. याला 0 नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर 1 2 3 करत करत ही जी रेषा ही 23.5 डिग्रीवर आहे. कितीवर आहे? 23.30 म्हणजे 23.5 डिग्रीवर. आणि ही रेषा पण 23.5 डिग्रीवर आहे. मग तुम्हाला विचारलं की सर्वात जास्त प्रकाश कुठं पडतो, तर या रेषेला म्हणतात कर्कवृत्त. काय म्हणतात? आणि याला म्हणतात मकर वृत्त. काय म्हणतात? इंग्रजीमध्ये याला कॅन्सर म्हणतात, याला कॅप्रिकॉन म्हणतात. लक्षात ठेवायचा. याला कॅन्सर म्हणतात, याला कॅप्रिकॉन म्हणतात आणि याला म्हणतात इक्वेटर. काय म्हणतात? इक्वेटर. जर तुम्हाला विचारलं की पृथ्वी तलावर सर्वात जास्त प्रकाश कुठं पडतो, तर काय सांगणार? कर्कवृत्त आणि मकर वृत्तच्या मधला जो भाग आहे तिथं सर्वात जास्त प्रकाश पडतो. आणि म्हणून आता आपले जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांनी काय केलं, एक पूर्ण देशातील लोकांना बोललं की आपण एक अलायन्स बनवू, सोलर अलायन्स. सोलर अलायन्स म्हणजे काय रे? आपण अपारंपरिक ऊर्जा शिकलो ना, मग अपारंपरिक ऊर्जेमध्ये सूर्यापासून आपण एनर्जी बनवतो. ते प्लेट लावले तुमच्या गावात, खांब्यावर लावलेत ना, त्या प्लेटमध्ये काय बनते बेटा? एनर्जी बनते. मग सर्वात जास्त एनर्जी या भागातच बनेल की नाही? याच्या अर्थ या भागात जे देश आहेत तिथं सर्वात जास्त एनर्जी बनेल की नाही? कारण या भागात सर्वात जास्त प्रकाश पडतो सूर्याचा. आणि म्हणून भारत त्या अलायन्सचा अध्यक्ष आहे आणि भारतात त्याचं ऑफिस आहे. तर या सोलर अलायन्स इथं बनवलेली आहे है ना. मग तापमान जर आपल्याला एखाद्या क्षेत्राचा सांगायचं असेल तर अक्षांशवर फोकस करावा लागतो. आता जेव्हा जर एखादा देशचा अक्षांशीय विस्तार म्हणजे असा उभा विस्तार किती आहे याच्यावर डिपेंड असेल की तिथं प्रकाश किती पडतो. असा विस्तार नाही. समजा आता हे रशिया, इथं हा इथं रशिया आहे, हा इथं रशिया आहे आणि इथं पूर्ण बर्फ असतो बेटा. म्हणजे का असतो? आता बघा ना, इथं 12 तास ऊन पडते, इथं 7 तास ऊन पडते. म्हणजे इथं बर्फ राहील की नाही राहील? इथं अंधारच असतो ना. मग प्रकाश आलाच नाही तर थंडी लागेल की नाही? मग म्हणून इथं पूर्ण बर्फ आहे आणि इथं पण पूर्ण बर्फ आहे. काय आहे? कारण इथं प्रकाश एक तर उशिरा पोहोचतो आणि लवकर निघून जातो. दुसरी गोष्ट, ही पृथ्वी अशी तिरपी आहे त्यामुळे याची स्थिती पण बदलते. आणि जेव्हा अशी तिरपी आहे तर या भागात अजून उशिरा प्रकाश पडतो आणि त्यामुळे इथं 6 महिने रात्र असते तर इथं 6 महिने दिवस असतो. परत ही पृथ्वी तिकडे गेली तर इथं 6 महिने रात्र आणि इथं 6 महिने दिवस असेल. का असेल? कारण प्रकाशापासून यांची कोनीय अंतर बदलतो की नाही? यांचे कोन बदलत आहे की नाही? इथं बघा, इथं 90 डिग्रीच्या अँगलमध्ये कोन करते, पण इथं करते का? नाही. इथं कोन बदलत आहेत आणि म्हणून प्रकाश हा पृथ्वी तलावर वेगवेगळ्या प्रकारे पडत असतो. मग आपण जेव्हा हे प्रकाश पडतो या प्रकाशानुसार या पृथ्वीच्या आपण 3 कटिबंधामध्ये विभागणी केलेली आहे. 3 भागामध्ये. किती भागामध्ये? 3. हा एक भाग झाला, दिसतो हा भाग. याला म्हणतात उष्ण कटिबंध. कोणता कटिबंध? उष्ण. आणि याला म्हणतात उष्ण कटिबंध. आता बघा, हे 23 डिग्री झाला, हे 66.5 डिग्रीवर अजून एक रेषा इथं है ना. हा याला म्हणतात समशीतोष्ण कटिबंध. कोणता? समशीतोष्ण. आणि याला म्हणतात शीत कटिबंध. शीत म्हणजे कोल्ड थंड कटिबंध. इथं सगळी थंडी असते. का असते? थंडी असते. आता विचार करा बेटा, इथं झाडे झुडपे असतात, उष्णता असते, म्हणून इथं सर्वात जास्त विविधता आहे. कुठं? इक्वेटरवर. कारण इथं जगण्यासाठी जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी इथं भेटतात. पण इथं बर्फ असल्यामुळे थंडी जास्त आहे म्हणून इथं जास्त प्राणी नाही आहेत. इथं जास्त प्राणी नाही आहेत. बर्फात वाढणारे प्राणी पाहिजे. आपण अनुकूलन शिकलोय की नाही? की प्रत्येक प्राणी जन्मानंतर ज्या परिस्थितीमध्ये राहतो तसं तो स्वतःच्या बॉडीचे ऑर्गन डेव्हलप करत असतो. त्याची पर्सनॅलिटी, त्याची बॉडी तशी बनत जाते. आता विचार करा, जी मेंढी असते, मेंढीवर भरपूर बाल असतात आणि त्या मेंढ्या कुठे असतात? इथं बर्फात असतात. का असतात? कारण जेव्हा ते बर्फात जन्मले आणि त्यांना थंडी लागत असेल तर त्यांच्या बॉडीमधून जास्त केस निघू लागले आणि म्हणून ते मेंढी तिथं राहतात. शीप कुठं राहतात? बर्फाळ भागात. आपल्याकडे बकरी असते, बकरीचे लहान लहान केस असतात की नाही? मग इथं गरमी जास्त आहे ना, इथं जर मोठे मोठे केस राहिले असते तर जगली असती का बकरी? नाही. म्हणून अनुकूलन म्हणतात त्याला है ना. हे अनुकूलनानुसार प्रत्येक पृथ्वी तलावर प्रत्येक ठिकाणाचा जीवावरण म्हणू आपण है ना, जीवावरण बनलेलं आहे. आणि जीवावरण कशाने बनलं आहे? वातावरण, शिलावरण आणि जलावरणाने. तर शिलावरण म्हणजे काय? तर हे खंड. जलावरण म्हणजे हे सगळे समुद्र, पाणी. आणि काय? वातावरण म्हणजे याच्यावरची हवा. हवेला सूर्य जमीन गरम करते आणि हवा गरम होते आणि हवा इकडून तिकडे जाते तर पाऊस पण पडतो. ठीक आहे, हे समजलं का? तर याच्यामध्ये उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध 3 भागात विभागणी केलेली आहे. सर्वात जास्त प्रकाश कर्कवृत्त आणि मकर वृत्ताच्या मधात
पडतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की पृथ्वी तलावर तापमान सगळ्या ठिकाणी सारखा नाही आहे. आता भारत बघू, आपला भारत कुठे आहे आणि भारतात तापमानाची स्थिती काय असेल. आता बघा, हा आपला भारत आहे. ठीक आहे, मोठा झाला, एवढा मोठा नाही आहे. ठीक आहे, हा आपला भारत आहे. हा काय आपला भारत आहे. आणि भारताच्या बिलकुल मधोमधून हे बघा, मधोमधून कोणता वृत्त केलेला आहे बेटा? कर्कवृत्त केलेला आहे. हे लक्षात ठेवायचं, भारताच्या मधोमधून कर्कवृत्त केलेलं आहे. इथं गुजरातमधून गेला आहे, मध्य प्रदेशमधून गेला आहे, त्यानंतर छत्तीसगड, उडीसा, बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम अशा 7 राज्यातून तो कर्कवृत्त गेलेला आहे. मी काय म्हटलं की या रेषा आणि या रेषेच्या मधात जास्त प्रकाश पडतो. म्हणजे काय, तर या कर्कवृत्ताच्या खाली जेवढे राज्य आहेत, महाराष्ट्र पण कर्कवृत्ताच्या खाली आहे. आपल्या इथं काय मग उष्ण कटिबंध आहे. आपण कोणत्या कटिबंधात आहोत? उष्ण. मग भारताचा अर्धा भाग उष्ण कटिबंधामध्ये आहे आणि अर्धा भाग समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहे. कोणत्या कटिबंधामध्ये आहे? समशीतोष्ण कटिबंध आहे. म्हणून भारताचे उत्तर भाग आहे, उत्तरेकडे जा तुम्ही, मध्य प्रदेश, यूपी कडे जा, इथं थंडी जास्त असते. इथं थंडी काय असते? जास्त असते. आणि इथं थंडी कमी असते. हा, मग तापमानावर या गोष्टीचा परिणाम होतो, सूर्यापासून आपली स्थिती. ठीक आहे, शिकलो आपण याच्यामधून की सर्वात जास्त तापमान कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मध्ये असतो, म्हणजे इक्वेटरवर सर्वात जास्त असतो. तर कर्कवृत्ताच्या वर है ना, आणि ही जे इथं ही जी रेषा आहे, याच्या दोघांच्या मधात हा तापमान काय असतो? थोडासा कमी असतो, याच्यापेक्षा कमी असतो. आणि इथं एकदम थंड असतो. कुठं? एकदम वरती. इथं एकदम थंड, इथं एकदम थंड, आणि इथं थोडासा मध्यम है ना. म्हणून याला उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध. मग सर्वात जास्त भाग कोणत्या क्षेत्र आहे? समशीतोष्ण कटिबंध है ना. ठीक आहे, म्हणजे भारत अर्थात समशीतोष्ण कटिबंधामध्ये आणि आधा उष्ण कटिबंधामध्ये आहे. काय सांगितलं मी? कर्कवृत्त आणि मकरवृत्त है ना. याला 23.5 डिग्रीवर जी रेषा याला कर्कवृत्त म्हणतात, सांगितलं ना. आणि ही जी 23.5 डिग्रीवर दक्षिण हो का, ही जी रेषा आहे याला विषुवृत्त म्हणतात. विषुवृत्ताच्या वरचा भाग जो असतो त्याला उत्तर गोलार्ध म्हणतात. काय म्हणतात? उत्तर गोलार्ध. आणि याला विषुवृत्ताच्या खालच्या भागाला काय म्हणतात बेटा? दक्षिण गोलार्ध. कोणता गोलार्ध? दक्षिण. म्हणजे गोल्याचा अर्धा भाग, गोल्याचा अर्धा उत्तर भाग, गोलाचा अर्धा दक्षिण भाग. गोला कोण? पृथ्वी. पृथ्वी काय गोल आहे ना, गोला म्हटलं याला. तर उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध है ना. बघा इथं बघा, उत्तर लिहिलंय 23.5 डिग्री उत्तर, 23.5 डिग्री दक्षिण. म्हणजे विषुवृत्ताच्या खाली दक्षिण आणि विषुवृत्ताच्या वर उत्तर. तर सर्वात जास्त तापमान कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मध्ये, याला काय म्हणतात? उष्ण कटिबंध है ना. मग 23.5 डिग्री ते 66.5 डिग्री याच्या मधला जो भाग आहे त्याला काय म्हणतात बेटा? समशीतोष्ण कटिबंध है ना. ठीक आहे, आणि हा जो भाग आहे 66 ते 90 रेषा आहे, तुम्हाला सांगितलं मी खालती वरती है ना. आणि हे 66 ते 90 याला म्हणतात शीत कटिबंध. म्हणून इथं पूर्ण बर्फ आहे. काय आहे? बर्फ आहे. इथं सूर्याच्या प्रकाश किरण उशिरा पोहोचतात, लवकर जातात, कमी वेळेसाठी येतात, आणि म्हणून इथं तापमान कमी असतो. मग हे 3 कटिबंध लक्षात राहतील. कोणकोणते आहेत बोला? उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध है ना. आता हा पण चित्र बघून घेऊ आपण. रेखा बघा, ही कर्करेषा सांगितलं ना मी, 23.5 डिग्री 23.5 डिग्री. हा अंटार्क्टिक. हा, आता 66 डिग्रीला जे रेषा आहे त्याला म्हणतात आर्कटिक वृत्त उत्तरेला, आणि दक्षिणेला काय म्हणतात? अंटार्क्टिक वृत्त. लक्षात ठेवायचा, उत्तरेला कोणता? याला आर्कटिक वृत्त आणि याला अंटार्क्टिक वृत्त. हे पण लक्षात ठेवा. उत्तरेला कर्करेषा, दक्षिणेला मकर रेषा. आणि पृथ्वी कशी आहे बेटा? तिरपी आहे थोडीशी. दिसते का तिरपी है ना, थोडीशी तिरपी आहे अशी. त्यामुळे जेव्हा अशी झुकलेली असते आणि सूर्याच्या आजूबाजूला फिरते, म्हणून हा भाग कधी दूर जातो तर कधी जवळ येतो है ना. त्यामुळे इथं 6 महिने रात्र 6 महिने दिवस असतो. ठीक आहे, एवढं समजलं. हे रेखा वगैरे याद राहतील. आर्कटिक वृत्त, कर्करेखा, भूमध्य रेखा. भूमध्य म्हणजे हे विषुवृत्त. भूमध्य रेखा म्हणजे काय रे बेटा? विषुवृत्त. ठीक आहे, हे विषुवृत्त. सूर्यापासून यांची स्थिती याच्यानुसार तर तापमान बदलतोच, पण फक्त हाच एक कारण नाही आहे, अजून काही कारणे आहेत ज्याच्यामुळे तापमान बदलत असतो. प्रत्येक प्रदेशाचं तापमान बदलत असतो. त्याच्या मागे फक्त सूर्याचा प्रकाश आणि सूर्यापासून पृथ्वीची स्थिती हाच एक कारण नाही आहे, अजून काही कारण आहेत. मग अजून कोणते कारण असतील ते बघू. काय कारण बघा, तापमान बदलण्यासाठी दुसरा कारण बघा बेटा. हा सगळं पाणी आहे. काय बेटा? हा सगळा पाणी आहे. मग हा पाणी आहे ना, या पाण्यापासून जे लागून आहे प्रदेश, आता इथं पाणी आहे आणि हा ऑस्ट्रेलिया आहे, तर याच्यापासून लागलेला जो प्रदेश आहे
इथला जो तापमान असतो तो सम असतो, म्हणजे जास्त तापमान वाढत नाही. ते का होत नाही ते पुढे बघू आपण. ठीक आहे, एक हे झालं. दुसरं, हे जे पर्वत असतात ना बेटा, मोठे मोठे उंच उंच पर्वत, आपण शिकलोय, आपण पृथ्वीपासून जसं जसं वर जातो, आपण पृथ्वीपासून जसं जसं वर जातो तसं तापमान काय होतो. हे पर्वत असतात ना बेटा उंच उंच, या पर्वतावर सुद्धा तापमान काय असतो, कमी असतो. आपण शिकलोय ना, आपण जसं जसं पृथ्वीपासून वर जातो तसं तसं तापमान काय होतो, कमी होतो. तो पण एक कारण असतो. दुसरा, आता हे समुद्र सपाटीपासून अंतर, म्हणजे इथं जवळ असलेल्या भागात तापमान कमी असतो, मग इथून हा भाग किती दूर आहे, मग इथं तापमान काय असेल, खंडांतर्गत. खंडांतर्गत म्हणतात त्याला, म्हणजे खंडाच्या मधात इथं तापमान काय, मग का तापमान जास्त राहतो. खुशबू लक्ष दे बेटा, खंडांतर्गत तापमान काय राहतो, जास्त राहतो. समुद्र सपाटीवर तापमान कमी असतो. हे कारण सुद्धा त्यासाठी कारणीभूत आहेत तापमानाला. ठीक आहे, हे बघा, समुद्र सानिध्य, खंडांतर्गत, समुद्र सपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचना म्हणजे पर्वत, नाले, नद्या, याच्यावर सुद्धा त्या एरियाचा तापमान डिपेंड असतो. फक्त सूर्याच्या प्रकाशामुळे तापमान ठरत नाही, बाकीच्या गोष्टी पण त्याच्यावर परिणाम करत असतात. ठीक आहे, हां, आणि त्यामुळे हवामान बदलत असतो. है ना, आपण हवामान शिकलो की दीर्घकालापर्यंत जर एखाद्या थंड असेल तर आपण म्हणतो थंड हवामान आहे. पण का असतो, तर आता आपण बघितलं की वरच्या थंड हवामान काय, कारण सूर्याचा प्रकाशच तिथं उशिरा पोहोचतो. है ना, ठीक आहे. त्यानंतर अजून काय काय कारण आहेत बेटा, ढगांचे आच्छादन. जर ढग येत असतील भरपूर, है ना, तर सूर्याची डायरेक्ट किरण इथं पडते. कुठं पडते, इथं, है ना, या रेषेवर. मग जगातला सर्वात जास्त तापमान इथं पाहिजे की नाही, पण इथं नसतो. या शून्य रेषेवर जगातला सर्वात जास्त तापमान नसतो, इकडे वरती असतो. है ना, 20 वर समजा, 20 या रेषेवर असेल, अक्षांश रेषेवर. है ना, का असतो असं बेटा, सूर्याच्या किरणं इथं डायरेक्ट पडतात, इथं पाणी आहे आणि त्या पाण्याची काय होते, वाफ होते. आणि ती वाफ काय करते बेटा, ढग बनवते काळे काळे, आणि ते ढग बनल्यामुळे तापमान काय होईल, इथला कमी होतो. म्हणून या ठिकाणी सर्वात जास्त तापमान नसतो. म्हणजे ढग आच्छादन असेल तरी तापमानावर परिणाम होतो. हां, वनाच्छादन, जिथं झाडे असतात ना, भरपूर भरपूर झाडे असतात, तिथं पण तापमान काय होतो, कमी होतो. का कमी होतो, कारण हे जे झाडे असतात ना बेटा, झाडे, त्यांना पाणी लागतो. काय लागतो, हां, मग ते पाणी वापरतात आणि काय करतात, आपलं अन्न तयार करतात प्रकाश संश्लेषण करून. मग त्यांना तेवढं पाणी घेतात, मग त्या पाण्याचा पूर्ण वापर होत नाही. मग ते काय करतात, आपल्या पानांमधून, जे झाडाचे पाने असतात ना, तिथून तो पाणी बाष्पच्या रूपात वातावरणात सोडून देतात. मग त्यांना जे बाष्प सोडतात त्याच्यामुळे काय होतं बेटा, हे बाष्प काय करतो, वातावरणात तापमान आपल्यामध्ये घेऊन टाकतो. म्हणजे जसं तापमान वाढेल आणि बाष्प बनली की तेवढा तापमान बाष्प बनवण्यासाठी वापरात आला की नाही. अरे तापमान दिलं आपण तर बाष्प बनते. मग तो तापमान कशासाठी कामात आला, बाष्प बनवण्यासाठी कामात आला. म्हणजे काय होईल की तापमान कमी होईल. आता तुम्ही सांगा, तुम्ही ते मडका वापरतो आपण, मडक्याचं पाणी थंड का होतं बेटा, त्याचं पण कारण तोच आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जर रात्री अशा मोठ्या ताठीमध्ये पाणी ठेवा, सकाळी तो थंड होऊन जातो एकदम, आणि बॉटलमध्ये ठेवा, तो गरम होऊन जातो. का असं, आता तो जो पाणी आपण ताठीमध्ये ठेवतो तो काय होतो, बाष्प बनतो. आणि त्याच्या बाष्प बनल्यामुळे, बाष्प बनवण्यासाठी त्याला तापमान लागतो. बाष्प आपोआप बनते का, नाही, तापमान उष्णता भेटेल तेव्हाच बाष्प बनते. मग वातावरणातील उष्णता वापरतात ते कशासाठी, बाष्प बनवण्यासाठी. आणि जेव्हा वातावरणातील उष्णता ते वापरून घेतात तर उष्णता कमी होईल की नाही. आणि त्या कारणाने जिथं वनाच्छादन असतो तिथं उष्णता कमी असते, तापमान कमी असतो. नागरीकरण, आता शहरात जा, सिटीमध्ये किती गरमी असते ना रे, का सिटीमध्ये, शहरांमध्ये फार गरमी असते. सुरतमध्ये, मुंबईमध्ये फार गरमी असते. का असते बेटा, तिथं पूर्ण कॉन्क्रीट बनवलेलं आहे. मग ते सूर्याचा प्रकाश पडतो, इकडून इथं पडला, इथून या भिंतीवर पडतो, मग या भिंतीवर पडतो, आणि तो बाहेर निघत नाही, तो तिथंच थांबलेला राहतो. आणि त्यामुळे तिथं तापमान काय असतो, जास्त असतो. औद्योगिकरण, मोठे मोठे कारखाने बनले, ते कारखान्यामधून धूर निघतोय, आणि ते धूर काय करतो, प्रदूषण करतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा तापमान वाढत असतो. या घटकांचा स्थानिक हवामानावर परिणाम होतो. म्हणजे जिथं कारखाने वगैरे असले तिथं पण गरमी काय असते, जास्त असते. ठीक आहे, समजलं एवढं. बरं, 0 ते 23.5 डिग्री उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण कसे पडत असतील. कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मधात सूर्यकिरण तिरपे पडतात की सरळ पडतात, सरळ पडतात. है ना, सरळ पडतात, सरळ एकदम 90 डिग्रीच्या अँगलमध्ये पडतात. है ना, 23.5 डिग्री वरती कर्कवृत्त आणि 23.5 डिग्री खालती मकर वृत्तावर मध्ये त्याच्या. है ना, बरं,
23.5 डिग्री आणि 66.5 डिग्री उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण कसे पडतात? तिरपे पडतात. तिरपे पडतात है ना. बरं 66.5 डिग्री 30 ते 90 उत्तर दक्षिण भागात सूर्यकिरण कसे पडतात? फारच तिरपे पडतात है ना. पोचत पण नाही कुठं कुठं तर. ठीक आहे. का होतो असं? कारण त्यांचा कोन बदलतो है ना. सूर्यापासून काय बदलतो? कोन बदलतो. आणि जसं जसं सूर्यकिरणांना दूर जावं लागतं तसं तसं ती किरणं काय होतात बेटा? तिरप्या होतात. आणि किरण तिरपी झाली तर त्याची तीव्रता काय होते? कमी होते. आणि म्हणून आपण उष्ण कटिबंध, शीतोष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंधामध्ये पृथ्वीची विभागणी केलेली आहे. जरा डोके चालवा. एखाद्या प्रदेशाचे हवामान समजण्यास रेखावृत्तीय विस्तारापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार अधिक उपयोगी आहे. हे खरं आहे का? एखाद्या ठिकाणाचा जर आपल्याला तापमान, हवामान समजायचं आहे, हवामान, तापमानावरूनच हवामान म्हणतो ना, हवामानचा अंग आहे तापमान. मग अक्षवृत्तीय विस्तार बघावा लागेल की रेखावृत्तीय विस्तार बघावा लागेल? हा, अक्षांश. अक्षांश म्हणजे आडव्या रेषा है ना. आडव्या रेषा, आडव्या रेषा. उभ्या रेषांना रेखा